तर सुरुवात करूया महाराष्ट्रातील तापमानापासून। मित्रांनो, सध्या महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान 35 ते 40 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान आहे। विशेषतः विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात प्रचंड उकाळा जाणवत आहे। नाशिकमध्ये तापमान तब्बल 106 डिग्री म्हणजेच जवळपास 41 डिग्री सेल्सिअस पोहोचलेलं आहे। इतकं तापमान असल्यामुळे दुपारच्या वेळी रस्ते अक्षरशः तापलेले दिसत आहेत। विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती या भागात देखील उष्णतेची लाट कायम आहे। येथील हवामान कसं आहे? आता बोलूया मुंबईबद्दल। मुंबई आणि उपनगरांमध्ये हवामान सध्या खूपच दमट झालं आहे। कमाल तापमान 41 ते 34 डिग्री सेल्सिअस दरम्यान असलं तरी आर्द्रतेमुळे उकाडा जास्त जाणवत आहे। सकाळी आणि रात्री थोडासा गारवा असला तरी दुपारच्या वेळेत प्रचंड घाम आणि दमट वातावरण अनुभवायला मिळते। मुंबईकरांसाठी मोठी समस्या म्हणजे लोकल प्रवासातील गर्दी, उष्णतेमुळे होणारा थकवा आणि वाढती आर्द्रता। म्हणून भरपूर पाणी पिणं आणि शरीर हायड्रेट ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे। आता मोठी बातमी, महाराष्ट्रात पावसाची शक्यता। हो मित्रांनो, कडक उन्हाळ्याच्या दरम्यान आता काही भागात हलक्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे। हवामान विभागानुसार पुढील 3 ते 4 दिवसात मराठवाडा, कोकण आणि विदर्भातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरण राहू शकतं आणि काही ठिकाणी हलका पाऊससुद्धा पडू शकतो। विशेषतः संध्याकाळच्या वेळेस ढगांची गर्दी वाढताना दिसून येते। हा पाऊस जरी कमी प्रमाणात असला तरी उष्णतेपासून थोडासा दिलासा देऊ शकतो। वादळी वाऱ्याचा इशारा। मित्रांनो, हवामान खात्याने काही जिल्ह्यांसाठी वादळी वाऱ्याचा इशारा देखील दिला आहे। काही भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे पाहण्याची शक्यता आहे। शेतकरी बांधवांनी विशेषतः घ्यायची काळजी असं प्रशासनाने सांगितलेलं आहे। जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर हवामान अपडेट्स तपासत राहा। आणि प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना, जर तुम्ही बाहेर फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे। तर दुपारी 12 ते 4 दरम्यान बाहेर जाणं टाळा। नेहमी पाण्याची बाटली जवळ ठेवा। हलके आणि सुती कपडे वापरा। उन्हाळ्यात जास्त वेळ राहू नका। लहान मुलं आणि वृद्धांची विशेष काळजी घ्या। विशेषतः ट्रेकिंग किंवा रोड ट्रिप करणाऱ्यांनी हवामान अंदाज पाहूनच प्रवास करावा। शेतकरी मित्रांसाठी देखील हे हवामान महत्त्वाचं आहे। काही भागात होणारा हलका पाऊस हा उन्हाळी पिकांसाठी थोडासा फायदेशीर ठरू शकतो, परंतु अचानक येणारे वादळी वारे आणि विजांचा कडकडाट यांमुळे नुकसान होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही। म्हणून शेती संबंधित काम करताना हवामान खात्यांच्या सूचना नक्की पाळा। हवामानात एवढे बदल का होत आहेत?